तिथे जाऊ का तिकडं पुढं? तिथं जायला प्रॉब्लेम नाही काय, पण मधली जागा रिस्की आहे खूप. त्यांना सांग ग्रुप फोटो बिट काढून गेला तर मी आलो. मित्रांनो एकदम हाय पॉईंटला आहे मी आणि इकडे यायला वाट बघू शकता. इथून एकदम रिस्की आहे. ॲक्च्युली इथं अलाव नाही आहे. मी येऊन चुकी केली. एवढे रिस्क नाही घ्यायला पाहिजे इथं मी. तर चला आपण परत जाऊया तिकडे. तर चला आपलं रिटर्न जायचं आहे. बुक वाढतो इथं ब्लॉक. हे डेंजर जगा आहे. इकडं पण खाली जाऊ शकतो आणि डायरेक्ट डीप आहे आणि इकडं पण. आणि इथून कुठली रशी वगैरे नाही आहे. कुठेही हुक अडकलेलं नाही आहे. चालू आहे पलीकडे. कॉन्फिडन्स हवा इकडे यायला. आणि रिस्क अशी आहे का जर आपल्याकडून इथून ही दगड वगैरे खाली गेली तर खाली आपली माणसं आहेत दुसरी, त्यांच्या डोक्यात पडू शकते. ॲक्च्युली मी चुकी केली इकडे येऊन. सो सॉरी फॉर. आपण आता इथून वरती चढत आहोत. तर बघा दोन्ही साईडला डेंजर पॅसेज आहे. चला जे पिचर आणि ही दगड कमजोर झाली आहेत, अशी खडखड झालेली आहेत. त्याच्यामुळे इथं यायला खूप रिस्की आहे. आलेलं टॉपला. तर चला आपण इथून त्या साईडला जाऊया. मित्रांनो एकदम टॉपला आहेत मी. तर साईडने पूर्ण व्ह्यू बघा, खतरनाक आहे. तर तुम्हाला दाखवतो. हा समोर तुम्हाला दिसते हा ताजमहल पॉईंट म्हणून ओळखला जातो. कारण तो ताजमहल सारखा दिसतो. त्याच्यानंतर हा बघा, हा सुद्धा गड आहे. आणि तिथं हा दिसतंय तुम्हाला, तर हा महादरवाजाचा तटबंदी आहे. तिथं महादरवाजा आहे सुधागडचा. तिथून इकडं बघितला तर हा समोर दिसतोय तर सरसगड आहे. आणि इथून या साईडला आता दिसत नाही आहे. जो हा डोंगराचा भाग आला इथून असा खाली, आणि इथून त्याच्या पलीकडे जो व्हाईट पॅसेज आहे त्याच्यामधून एकदम नीट बघितला तर जो डुक्सनोज नागफणी तो दिसतोय.
दमलात? नक्कीच हा अनुभव प्रत्येकाने आपल्या आयुष्यात घ्यावा. एक नंबर अप्रतिम थरारक असा चित्त थरारक अनुभव आहे. प्रत्येकाने क्लाइम्बिंग करावी आयुष्यामध्ये, एवढंच सांगतो. शूज नाही घातले पण. श्री मद्रायगिरो प्रतिष्ठानाच्या रणरागिणींनी खडतर आणि अभेद्य असा दुर्गश्री तैलबैला सर केलाच. लावा लावा. श्रीमद रायगिरो प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी आणि रणरागिणींनी दुर्गश्री तैलबैला सर केलाच. लावा. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. नमो पार्वती पते. हर 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 हर. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. तर मित्रांनो, तैलबैला सर झालेलं आहे. तर आम्ही परतीच्या मार्गाला आहोत. नका पाठवू नका कोणाला, थांबा जरा. हात लूज सोडू नकोस, कारण तुझ्या आता हातावरच सगळं डिपेंड आहे. हां, आरामात. वजन टाका हळू पाठी. पायात गॅप घ्या थोडा, नंतर घ्या पायामध्ये दोन्ही पायात. हां, त्या साईडला. हां, वजन टाका हळू पाठी. पाठी झोपा पाठी. झोपा पाठी. हां, तिथेच उभं राहा. सरळ उभं राहा. ताट उभे राहा. ताट उभे राहा. हां, चला वजन टाका पाठी. आता पाठी झोपा पाठी. झोपा पाठी. हां हां, याच पोझिशनमध्ये 60 चालत जायचं खाली तुम्हाला. चला.
हा खाली दे. ओके बॉस. अभी बाल बच्चे वाला आदमी हो भाई, इतना तो बॉल ज्यादा उंगली नहीं करने का. ज्यादा उंगली नहीं पहले करने. किया बहुत क्या. तैला वैला ही मोहीम आपण सर केलेली आहे. तर आज एक नंबर एकदम म्हणजे जबरदस्त थरारक अनुभव आलाय. आपला पैसा वसूल झाला मित्रांनो. करण भाऊ काय बोलता? नक्कीच आज पहिल्यांदा रोप क्लाइम्बिंग आणि रॅपलिंग आपण तैल बैला या दुर्गावर केली आणि खूपच चांगलं या ठिकाणी पाहायला आपलं बघतोय की रॅपलिंग करताना चांगले असे मजेशीर असे काही पहिल्यांदा करतोय आपण. बऱ्याच जणांना या कारणात मोहीम करता येत नाही. तर श्रीमद रायगिरो प्रतिष्ठानने आज मोहीम राबवली होती. त्यांच्या सर्व शिलेदारांनी आज मोहीम पूर्ण केली. त्याबद्दल सर्वांचं हार्दिक अभिनंदन. आणि एक सांगायचं म्हणजे जेवढे आले होते ते फर्स्ट टाइम आले होते आणि जेवढे 40 जण होते त्यातले 40च्या 40 वरती जाऊन आलेले आहेत. म्हणजे एकही माणूस आम्ही खाली ठेवला नाही. बरोबर. तर ही आमची खासियत आहे. काय बोलता? एकदम सुखरूप आलेलं बघा. या माणसाही कधी अशी रॅपलिंग वगैरे केली नव्हती. या ताई पण घाबरत होत्या, पण तेही आता बाकी लेडीज वगैरे गेल्यावरती तर त्यांना बघून त्याही वरती गेल्यात. इतर कुणाबरोबर दुसऱ्याबरोबर बहुतेक आल्या असत्या तर मे बी वरती नसत्या गेल्या, अर्ध्या वाटातून रिटर्न आल्या असत्या. तर जबरदस्त. आणि आता संध्याकाळ झालेली मित्रांनो. आता मी इथून निघत आहोत आणि एकदा तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो. खतरनाक पैसा वसूल. मित्रांनो आपण तैल बैलाच्या शेवटच्या पॅचवर आहेत आणि तुम्ही बघू शकता समोर जो किल्ला आहे तो सुधागड म्हणजे प्रति रायगड आपण बोलू शकतो. कारण महाराजांनी शक्यतो ही राजधानी निवडण्याचा एक प्रयत्न केला होता, पण हाईट म्हणजे उंची कमी असल्या कारणाने महाराजांनी तो आपला तख्त रायगड केला. त्याच्यानंतर समोर बघू शकता तुम्ही थोडा धोका आहे, क्लिअर दिसणार नाही, पण तो आहे सरसगड. तो जातो रायगड जिल्ह्यात आणि ते तुम्हाला खाली व्हाईटवाला धोका दिसतोय आणि हा घाटावर आता आपण सध्या आहे. तर हा जो तुम्हाला जो दिसतोय प्रदेश समोरचा, तिथून हा मुळशी तालुका म्हणजे पुणे जिल्हा चालू होतो आणि ज्या खाली जे व्हाईट धोका दिसतोय तो म्हणजे आपला असे 2 जिल्ह्याच्या आपण बरोबर सेंटरला आहेत. तर तुम्ही तिकडे एकदा व्हिडिओ मध्ये दाखवा. खाली येतो रायगड जिल्हा, खाली येतो पुणे आणि मागे बघू शकता मागे मागच्या साईडला तिथं आपण बघतो तो डोंगर तो सुद्धा घनगड आहे. पलीकडच्या साईडला कोरीगड सुद्धा आहे. धोक्यामुळे आपल्याला दिसणार नाही आणि सगळं आपण मावळ म्हणतात चांगला असा एक्सपिरियन्स आज भेटलाय. खरंच श्रीमद रायगिरो प्रतिष्ठानचे मनापासून आभार आहे की आम्हाला सर्वांना तैल बैलासारखा उंच शिखर म्हणजे क्लाइम्बिंगचा रॅपलिंगचा आज
आज आम्हाला एक्सपिरियन्स बघायला भेटला त्याबद्दल दर्शनाचे आम्ही हार्दिक आभारी. थँक्यू.